नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये. तर आज मी तुम्हाला ह्या लालबंद ज्या मिरच्या आहेत तर त्यापासून छान अशी चटणी करून दाखवणार आहे. तर ही चटणी म्हणजेच लसूण चटणी करणार आहे. तर ही वापरून तुम्ही भरपूर अशा भाज्या किंवा मग स्नॅकचे पदार्थही करू शकता व तशीच खायलाही खूप छान अशी लागते व झटपट बनणारे आहे. तोंडाला जर चव नसेल तर ही चटणी नक्की खा. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या ज्या वाळलेल्या मिरच्या आहेत तर त्या घ्यायच्या. मिरच्या घेताना वाळवूनच उन्हामध्ये कडक घ्यायच्या. त्यानंतर वाटण्यासाठी एक ट्रिक आहे. तर यामध्ये खडे मीठ टाकायचं म्हणजे छान अशी बारीक एकसारखी वाटली जाते. तर छान अशी मिक्सरला बारीक वाटून घ्यायची. तर त्यामध्ये इथे मी 2 कड्डी लसूण आहे तर तो घेतलेला आहे. सालीसकट घेतला तरी चालेल किंवा साल काढून घेतला तरीही चालू शकतो. तर छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं. तयार झाली आपली छान अशी लसणाची मिरची. तर ही मिरची वापरून तुम्ही बेसन भजी किंवा मग हुलग्याची भाजीही करू शकता. तर हुलग्याची भाजी ही मिरची वापरून कशी करायची याची रेसिपी आपल्या चॅनेलवरती आहे. तर तीही नक्की पहा व खूप छान अशी लागते. किंवा मग ताकाबरोबर भाकरीबरोबर खूप छान अशी तोंडी लावण्यासाठी ही चटणी लागते. तर नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली तेही मला नक्की कमेंट करून सांगा. माझी तर फेवरेट ताक भाकरीबरोबर तोंडी लावण्यासाठी आहे. तर छानपैकी असे ताटामध्ये घेऊन त्यावरती तेल घालून गरमागरम भाकरीबरोबर कांदा आणि भाकरीबरोबर अगदी अप्रतिम अशी लागते. तर नक्की खाऊन पहा व करूनही पहा. धन्यवाद.